आलो होतो, प्लस मध्ये गेलो होतो. आणि देन त्यानंतर मग मला एका फ्रेंड कडून कन्सेप्ट कळाली फॉरेक्स मार्केटची. तर तेव्हापासून मी फॉरेक्स मध्ये शिरलो, कारण की आपल्याकडे एवढा एक खूप मोठा जास्त बॅकअप पण होता फायनान्शियली पाठीमागं. त्यामुळे आपल्याला जॉब तर करावा लागतो. आणि इंडियन टाइम लाईक इंडियन जे ट्रेडिंगचं टायमिंग आहे ते तुम्हाला माहिती आहे, 3:30 पर्यंत मार्केट असतं. त्याच्यामुळे मी फॉरेक्सला आलो. फॉरेक्समध्ये मी अगोदर 6 ते 7 महिने चांगल्या पद्धतीने ट्रेड केलं. आणि जेव्हा मी त्यामध्ये प्रॉफिटेबल होत राहिलो, जेव्हा मला लाईक पर महिन्याला मी माझ्या $1,000च्या प्रॉफिटवरती, जास्त काय नाही पण 450 ते $500 आरामात कमवतोय विदाऊट रिस्क न घेता. मग त्यानंतर मी माझा सोशल मीडिया स्टार्ट केला आणि आय थिंक आपण सगळे माझ्या सोशल मीडिया थ्रू टेलिग्राम जॉईन केलं तुम्ही सगळ्यांनी, आणि आज आपण इथे आलोय. तर एक कॉपी ट्रेडिंग रिलेटेड मी सांगेन तुम्हाला आता थोडंफार, की लाईक कॉपी ट्रेडिंग बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना काय आहे. तरी पण सांगतो, लाईक कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय असतं, की लाईक तुमचे अकाउंट क्रिएट होतात, तुमचे अकाउंट मला कनेक्टेड असतील, तुमचे अकाउंट फंड मॅनेजरला कनेक्ट असतील. जे मी ट्रेड घेतो ते सेम ट्रेड तुमच्या अकाउंटवरती पण तिथं रिफ्लेक्ट होतील. आणि जो पण माझा लाईक प्रॉफिट होईल, जे पण लॉस होईल, लाईक ऍट एंड ऑफ द डे माझी स्ट्रॅटेजी पण मी बॅक टेस्ट करून बघितली. 10 पैकी आपले 7 ट्रेड राहतात प्रॉफिटमध्ये, 6 ते 7. आणि आपलं जे रिस्क टू रिवॉर्ड असतं ते 1:3, नाही तर 1:2.5 एवढ्या प्रमाणात असतं. त्यामुळे ऍट द एंड ऑफ मंथ मी प्रॉफिटमध्ये असतो. तर त्याच्यामुळे लाईक जे पण तुमच्यावर ट्रेड येतील ते तुम्ही पण करू शकता. आणि मेन गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे, की जे तुमचे डेली ट्रेड होतील, जे लाईक तुम्ही लाईक प्रॉफिट कराल, ते डेली बेसिसवरती तुम्ही विड्रॉ करा. लाईक किती पण उद्या विड्रॉ करा. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट पटली, तुम्हाला माझी लाईक ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आवडली, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ऑर एल्स तुम्ही सेम टाइमला त्या ठिकाणी बंद पण करू शकता. हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे. बट मी सांगतोय की यस, तुम्ही कंटिन्यू करा. आणि जे पण प्रॉफिट होतील ते पर डेला तुमचे लाईक समजा हार्डली $30 प्रॉफिट झालं, किंवा लाईक $20 जरी प्रॉफिट झालं, ते तुम्ही विड्रॉ करत राहा ऑन डेली बेसिस. लाईक मी असं म्हणणं की तुम्ही 7 दिवसांनी करा, 10 दिवसांनी करा, डेली बेसिसला करा. आणि मग त्यानंतर मी ब्रोकर फाइंड करायसाठी सर्च करायला स्टार्ट केलं. आणि सर्च करता करता अगोदर मला एक्सएनएस सापडलं. पण येस, आता तुम्हाला माहिती आहे की एक्सएनएसचा इश्यू काय चालू आहे. एक्सएनएसने लाईक न्यू युजरला इंडियामध्ये बॅन केलंय. आणि एक माझा फ्रेंड पण आहे, त्याचे खूप सारे लाईक रेफरल आहेत. तो एक सोशल मीडियामध्ये चांगल्या पद्धतीने इन्फ्लुएन्सर आहे. सो त्याची पण एक मीटिंग झाली एक्सएनएस सोबत. त्यांना सांगितलं की कमीत कमी आता 2 ते 3 महिन्यासाठी आम्ही न्यू रजिस्ट्रेशन बंद करतोय. आणि जो पण तुमचा तुम्ही फंड असेल तो तुम्ही तात्पुरता का होईना विड्रॉ करा. 2-3 महिन्यानंतर जेव्हा जीएसटी वगैरे सगळं ऍड होऊन गोष्टी येतील, तेव्हा तुम्ही त्यात इन्सर्ट करा. त्याच्यामुळे मी एक्सएनएसला सध्या नको म्हणलो. देन सर्च करता करता अजून एक मला ब्रोकर सापडला, त्याचं नाव मी इथं घेणार नाहीये. पण त्याच्यामध्ये मला इश्यू असा झाला की त्या ब्रोकरने हा ऑप्शन दिला की तुम्ही जो ट्रेड घेता तो तुम्ही आमच्या ऍप्लिकेशनवरती घ्यायला पाहिजेत. तर ह्याच्यासाठी मी रेडी नव्हतो, कारण की मला जे ट्रेड घ्यायचे ते मी MT5 मध्ये घेणार, कारण MT5 मी खूप दिवसापासून युज करतो. MT5 मध्ये काहीच काहीच इश्यू नाही आहे. देन त्याच्यानंतर त्या लोकांना मी कॅन्सल केलं. देन मी निक्स सोबत कनेक्ट केलं. आणि निक्स मध्ये मी एकदा चेक केलं की मी MT5 मध्ये ट्रेड घेऊ शकतो का नाही. देन मला निक्स कडून कळालं की यस, तुम्ही MT5 मध्ये ट्रेड घेऊ शकता. तो त्याच्यामुळे मी हा ब्रोकर सिलेक्ट केला. आणि तुम्ही सगळेजण आता या ठिकाणी जॉईन झालात. तर यस, हा एक शॉर्ट इंट्रो देण्याचा मी प्रयत्न केला. लाईक तुमचे पण काही डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील, तुम्ही मला विचारू शकता. फंड मॅनेजर बद्दल सांगायचं झालं तर फंड मॅनेजरला मी एकदा बोललोय, ते दुबईमध्ये असतो पोरगा, इंडियनच आहे. एक सेकंड, सॉरी, कॉल आला होता मला. हा, फंड मॅनेजर सोबत पण मी कनेक्ट झालोय. इंडियन आहे तो. तो आता असतो दुबईला. तो निक्स ब्रोकर मध्ये काम करतोय. तर त्यांनी पण मला 2 ते 3 गोष्टी सांगितल्या. त्यांनी लाईक तो अजून एका माणसाचा अकाउंट हँडल करतोय. लाईक ते साऊथ इंडियन आहेत. कन्नड लँग्वेज मध्ये त्यांचे लाईक व्हिडिओ येत असतात. तर तो त्यांचा पण अकाउंट हँडल करतो तिथे. तर त्यांनी मला त्यांचे सगळ्यांचे हे दाखवले, लाईक एक सेकंड, त्याने मला प्रॉफिट वगैरे दाखवले मंथ वाईज. तर तो पण चांगल्या पद्धतीने ट्रेड करतोय. त्याचा रिस्क अँड रिवॉर्ड 1:1.5 असतो. आणि तो बऱ्यापैकी करन्सी पेअरवरती ट्रेड करतो. तर मी जास्त करून जे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रेड येतील गोल्डचे ते माझ्या थ्रू असतील. आणि करन्सी पेअरवरती जे तुमचे ट्रेड येतील तो त्याच्या अकाउंटवरून करेल. आणि ह्याच्यामध्ये आम्ही रिस्क टू रिवॉर्ड पण सेट केलाय, की पर ट्रेड तुमची रिस्क असेल हार्डली 1.5% ऑफ युअर कॅपिटल. आणि लाईक रिस्क टू रिवॉर्ड मध्ये आम्ही कमीत कमी 2%नी अकाउंट ग्रो करण्याचा प्रयत्न करेन. ट्रेड आम्ही 5 दिवस घेईल, सॅटर्डे संडे बिटकॉइन मध्ये. मी तर काय ट्रेड करत नाही, आणि त्यालाही सांगितलं की तू बिटकॉइन मध्ये ट्रेड करू नको म्हणून.
तर या गोष्टीसोबत आमचं डिस्कशन झालंय आणि जे काही ट्रेड असतील ते फक्त आणि फक्त MT5 वरूनच होतील. निक्स फक्त ब्रोकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट आणि विड्रॉल करू शकता, बट जे काही ट्रेड असतील ते सगळे आपले MT5 ला कनेक्टेड असतील. तर यस, हे मला सांगायचं होतं. अजून त्यांनी म्हणला की कमीत कमी लोकांना सांग की तू $400 डिपॉझिट करायला. बट मी त्याला म्हणलं की यार ही आपली लाईक नवीन फॅमिली आहे, आता स्टार्टिंगला $400, कारण की मी पण या गोष्टीमध्ये नवीन आहे, मला माहिती आहे की आपण ग्रो कसं करायचं. बट येस, आता सध्याला मी त्यांना सांगेन की 300च्या वर तुम्ही करा. तर ते देखील या गोष्टीला ऍग्री झालेले आहेत. तर मी आता तुम्हाला सगळ्यांनाच विचारेल की लाईक तुमचे काही डाऊट असतील लाईक माझ्याबद्दल या ट्रेड बद्दल नाहीतर ब्रोकर बद्दल काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मी क्लिअर करेन तुमचे डाऊट. एनीवन, लाईक तुम्ही टेक्स्ट करा नाही तर तुम्ही अनम्यूट करून बोला. असं हे सेशन मी रेकॉर्डच करतोय, हे रेकॉर्डिंग मी पोस्ट सुद्धा करेन नंतर ज्या लोकांना पाहिजे त्यांना. तर येस, तुमचे काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता एनिथिंग. हॅलो. हॅलो. वन चालेल. हा, फुल्ली भाई विचार तू. बरं शिव, जे तू ब्रोकर बोलला निक्स, हा, त्याच्यामध्ये काही विड्रॉल फीज काही आहे का? नाही नाही नाही, विड्रॉल फीज वगैरे तसं काहीच नाहीये. हा, आणि ते आणि पहिली गोष्ट अशी, ते निक्स आहे का ट्रस्टेबल तेवढं? म्हणजे मी कधी ऐकलं नाही एवढं खास निक्स कडून कुठं, म्हणजे अच्छा, कोणाकडूनच काही. ऐक, हा ठीक आहे भाई, मी हा तुझा डाऊट क्लिअर करतोय. मी आय थिंक तुमचे जे सगळे तुम्ही अकाउंट क्रिएट केलात ना, एक टेलिग्राम चॅनल आहे आपला, त्याच्यामध्ये मी डॉक्युमेंट शेअर करेल. त्या कंपनीकडे 12 कंट्रीजचे डॉक्युमेंट आहेत कॉपी ट्रेडिंग रिलेटेड. आणि जे मी अजून एका ब्रोकरला बोललो होतो त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण नव्हते, आणि त्या ब्रोकरने मला सांगितलेलं की तुम्हाला ट्रेड करायचा आहे तो फक्त आणि फक्त आमच्या स्वतःच्या ऍप्लिकेशनमध्ये. तर यार त्यांच्या ऍप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा ती लोक लाईक बॅक एंड साईडनी, डेव्हलपर साईडनी काही सुद्धा करू शकतात. ट्रस्टेबल इथं आहे तो MT5 आहे. MT5 मध्ये असं काही बॅकएंडच्या गोष्टी होत नसतात. त्याच्यामुळे मी निक्सला का सिलेक्ट केलं, कारण की ट्रेड जे असतील तुमचे ते MT5 मधून होतील. त्याच्यामुळं हा जो तुमचा डाऊट आहे ना, हा डाऊट तुम्ही काढून टाका, ह्यात काहीच इश्यू होणार नाही आहे. बरं. येस, आय थिंक अंकिता तुम्ही काहीतरी विचारत होता. ऍक्च्युली मी लास्ट टाइम पण तुम्हाला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट केलं होतं रिगार्डिंग लास्ट फॉरेक्स. इयर? लास्ट टाइम अच्छा, म्हणाले. लास्ट टाइम. ओके ओके. हा, मी इंस्टावर पण एकदा तुम्हाला विचारलं होतं रिगार्डिंग फॉरेक्स, मला का आयडिया नाहीये. ओके. MT5 काय आहे आणि काय हे निक्स, आय थिंक हे ब्रोकर आहे इतकं मला माहिती आहे, जसं तुम्ही आता सांगितलं म्हणून. मग हे कसं ओके. होणार, काय होणार, जस्ट मला सांगू शकता एक रफली Acha, okay. आयडिया म्हणून. Yeah. I will tell. Listen, you are opening your account on Nix Broker. You are doing your KYC in Nix Broker. MT5 is ओके. a trading platform where you can trade. Okay, you can ओके. put the buy side trade, sell side trade. MT5 offers you wide range of currencies and gold, Bitcoin, all that things. So MT5 is a standard broker to trade in forex, particularly in forex and crypto market. ओके, इन शॉर्ट म्हणजे हे एक डीमॅट अकाउंट असेल निक्स ब्रोकरकडे Your आणि ट्रेडिंग. demat account will create in Nix, correct, and you are राईट. trading आणि in MT5. MT5. ओके, चालेल, क्लिअर झालं इतकं. येस मग येस. मला आणि MT5 वर पण काय अकाउंट ओपन करायचं म्हणजे येस येस, ते कसं MT5 असतं? तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. जे काय तुमचं ओके. युजर नेम असेल निक्स मध्ये तिथं तुम्हाला टाकावं लागेल जेव्हा ऍप्लिकेशन डाउनलोड होईल MT5चं. आणि ओके. एक सर्व्हर असतं, ते सर्व्हर तुम्हाला सर्व्हरची इन्फॉर्मेशन निक्सच्या अकाउंटमध्ये भेटून जाईल की तुम्हाला कुठलं सर्व्हर टाकायचं आहे. ते सर्व्हर फक्त कॉपी करा, MT5 मध्ये पेस्ट करा, तुमचा अकाउंट MT5 ला कनेक्ट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. ओके, चालेल, समजलं. आणि जर डाऊट येत असेल थँक्यू. तर मी एक व्हिडिओ पण टाकेन, तुम्ही तिथून लाईक कळू शकेल तुम्हाला. हो, थँक्यू, थँक्स अ लॉट. या, वेलकम. सो एनीवन, अजून काही कोणाला डाऊट आहेत ते? हॅलो शिव. हॅलो हाय. शिव. हाय रंजित. हाय मंगेश. हा, हाय रंजित शिव. बोल. नेक्स्ट मला हे विचारायचं होतं, आपला प्रॉफिट स्प्लिट किती असणार? प्रॉफिट स्प्लिट हे बऱ्यापैकी अगोदर ते बोलत होते की काहीतरी लाईक 20-25 देऊ म्हणून. मी त्यांना 30 पर्यंत हा. आणलेलं आहे सध्याला तरी. पण मी ट्राय करतोय की ते 30-35 करायचं. आणि बऱ्यापैकी ट्रेड मी स्वतः देखील करणार आहे, त्याच्यामुळं अकाउंटवरती प्रॉफिट नक्की होऊन जाईल, ही माझी गॅरंटी आहे. कारण की आधीवर कसं होतं की फक्त आणि फक्त फंड मॅनेजर ट्रेड करायचा, पण यात मी देखील ट्रेड करणार आहे. आणि ह्याच हे कसं आपलं स्प्लिट कसं आहे, म्हणजे स्प्रेड्स कसे आहे त्याचे?
ट्रेड इन द सेन्स म्हणजे कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? स्प्रेड 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 किती आहे स्प्रेड त्याचे? स्प्रेड जे आहेत ते जे MT5 मध्ये असतात ना स्टँडर्ड, ते स्प्रेड असतील यामध्ये. हा, म्हणजे स्टँडर्ड म्हणजे असं अकाउंट का? आपल्या एक्सेनच्या स्टँडर्ड अकाउंटला जेवढे स्प्रेड होते तेवढे स्प्रेड आहेत काय येस येस, हा हा, तेवढे नॉर्मली? स्प्रेड असणार. राईट राईट राईट, नॉर्मलच असणार, जास्त काय नसणार यात. ओके. आय थिंक मंगेश तुम्ही पण काय बोलत होता? हा, मला एक विचारायचं होतं. सपोज इन केस तुम्ही आता सपोज तुमची इक्विटी असेल 1000 ची, ओके ठीक आहे, आणि माझी इक्विटी असेल $300 तर त्याच्यावर लॉट साईज कसं काय पडणार मग? येस येस येस, बरं झालं तुम्ही हा पॉईंट केला तिथं. यामध्ये कसं होईल, आता मी यामध्ये $800 टाकणार आहे. ओके, आणि समजा कोणाच्या तरी अकाउंटवरती $200 असतील, तर मी माझा लाईक टोटल ओव्हरऑल अकाउंटच्या 10% ट्रेड करेन. तर ते ज्याचं अकाउंट $200 असेल त्या $200चा 10% असं डिवायडेशन होणार. कळालं? Got it. Yeah. येस हेलो येस. भैया। भैया कौन बात कर रहे हैं? हाँ आदित्य भाई, हाँ बोल ना. भैया हिंदी में बोलिए, समझ में नहीं आ रहा क्या बात कर रहे हो आप। अरे भैया क्या क्या डाउट क्या आपके, बताइए, मैं बोलता हूँ. मेरे को ना आपकी कन्वर्सेशन सुननी थी, थोड़ी प्रोडक्टिव होती है तो वो हिंदी में होती तो ज्यादा अच्छे से समझ आता। अरे ठीक है भाई, हिंदी में भी कर लेंगे, कोई दिक्कत नहीं है. जस्ट एक कन्वर्सेशन चल रहा है, कॉपी ट्रेडिंग कैसा होता है, कॉपी ट्रेडिंग में आप प्रॉफिट कैसे बना पाओगे, अकाउंट कहाँ पे ओपन करना है, लाइक उसके रिलेटेड ये सब था. एक शॉर्ट में बता दूं तो देखो, आपका फंड रहेगा, आपका अकाउंट मेरे से कनेक्ट रहेगा, आपका अकाउंट बनेगा जिसका ब्रोकर का नाम रहेगा निक्स, और आप ट्रेड जो भी आपके रहेंगे वो MT5 पे रहेंगे. और जो भी लाइक ट्रेड होगा उसके बेसिस पे आपका एक डेली का प्रॉफिट बनेगा. डेली का जो भी लॉस प्रॉफिट एट एंड ऑफ द मंथ आप प्रॉफिट में ही रहोगे. तो जो भी आपका दिन का प्रॉफिट बनेगा, आप डे टू डे डेली बेसिस पे आपको उसे विड्रॉ करना है. विड्रॉल डिपॉजिट जो भी रहेगा विद इन आवर आपके बैंक अकाउंट में आ जाएगा. वो सब निक्स देखेगा, और जो भी ट्रेडिंग रहेगा वो आपका MT5 पे रहेगा. और निक्स निक्स का डाउनलोड का लिंक मैं आपको भेज दूंगा. एंड MT5 आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हो, ऐप स्टोर से आप डाउनलोड कर सकते हो. ये इसमें कैपिटल कितना रहेगा मिनिमम INR में? INR में मिनिमम बोलेगा तो मैं तो लाइक आपको सजेस्ट करूंगा कि 20,000 तो आप मिनिमम रखना ही रखना. रिस्क रिवॉर्ड वो सब आप मैनेज करोगे? हाँ हाँ, वो सब आप मेरे पे छोड़ दो. देखो आपको अच्छा एक एक हफ्ता ट्राई करो, अच्छा लगा तो कंटिन्यू कर लेना, नहीं रहा तो जो भी आपके फंड रहेंगे आप विड्रॉ कर देना भाई, कोई दिक्कत नहीं है. और जो भी ओके, थैंक प्रॉफिट यू। बनेंगे डे टू डे लाइक ऑन द डेली बेसिस आप उसे विड्रॉ करते रहना. प्रॉफिट को दिन में विड्रॉ करना है, ये आप लोगों की खुद की क्या बोलते हैं, जिम्मेदारी रहेगी. तो नहीं करेंगे तो वो तो अगले दिन भी विड्रॉ हो जाएगा ना? हाँ हो जाएगा ना, बट आपको रिस्क क्यों लेना है? अगर प्रॉफिट बन रहा है तो निकाल दो ना भाई. ऐसे भी कैपिटल का ओके तो पूरा कैपिटल थोड़ी मैं आपका प्लॉट करने वाला हूँ एक ट्रेड पे, नहीं भाई उतना तो नहीं करूंगा यार, थोड़ा डिसिप्लिन ही ट्रेड रहेंगे. ओके। प्रॉफिट शेअरिंग ठीक. वगैरे कसं असेल? प्रॉफिट शेअरिंग बऱ्यापैकी 25% to 30% असेल. ओके तर तो जो फिक्स अमाऊंट आहे मी तुम्हाला सांगेल. ओके. आणि जो मतलब म्हणजे आता जो तुम्हाला जो प्रॉफिट हे होणार असेल तो ऑटोमॅटिक कट होईल ना तिकडून, की आम्हाला लाईक विड्रॉल करून तुम्हाला सेंड आता करायला? बघा, नाही 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 नाही, तसं नाही. आता तुमच्या अकाउंटमध्ये समजा तुम्ही $20,000 $200, चला INR मध्ये एक्झाम्पल घेतो. $20,000 तुम्ही अकाउंटला टाकले, ओके, डिपॉझिट केले, प्रॉफिट 2,000चं झालं, तर तुमचं अकाउंट 20चं 22,000 होणार, करेक्ट. तर राईट. तुम्ही $2,000 ते डिपॉझिट विड्रॉ करायचे त्यातून. ओके म्हणजे अकाउंट मेंटेन ठेवा. स्टार्टिंगला तर पहिले विड्रॉ करा, तेच म्हणजे चांगलं राहील. आणि ट्रेडिंग बद्दल जर मी तुम्हाला सांगू तर बघा, जेवढा फार माझा फॉरेक्सचा एक्सपिरियन्स आहे ना, मंडेला मार्केट बऱ्यापैकी साईडवेज टू डायरेक्शनला ट्रेड करतं. ट्यूजडे वेनसडे या दिवशी आपल्याला 15 ते 20 पॉईंटचे ट्रेड गोल्डमध्ये आरामात भेटतात. फ्रायडे म्हणजे फेक ब्रेकआउट असतं. थर्सडेला ज्या साईडला मार्केट जातो त्या साईडलाच ट्रेड केलेलं कधी पण बरं असतं. तर येस, आय थिंक निक्सचे हे पण कनेक्टेड झालेले आहेत. ते तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. अच्छा, मला ते त्यांचं एक रजिस्ट्रेशनचं फॉर्म पण आलाय, ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो. येस, मी पोस्ट पण केलाय. आणि कॉपी ट्रेडिंगचं चालू कधीपासून होणार आहे?
मंडे पासून स्टार्ट करायचा प्लॅन आहे माझा. ओके. ते जरा डिपॉझिट करायची म्हणजे प्रोसेस वगैरे थोडं समजेल का? कारण की मी बायनान्स थ्रू केलं होतं अगोदर, पण तिथे अच्छा. बायनान्स ऑप्शन. अच्छा, तुम्ही अकाउंट ओपन केलाय ना, त्या अकाउंट ओपन केल्यानंतर तिथं ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसतील बघा ऑप्शन विड्रॉवल, डिपॉझिट. नाहीतर एक व्हिडिओ करून मी टेलिग्रामला अपलोड पण करेन. ओके. हो. ते USDT थ्रू करायला लागतील की मग UPI थ्रू होईल? नाही, तुम्ही इंडियन पण करू शकता, काहीच होऊ इश्यू नाही शकेल ना? आहे. हा ओके. UPI वगैरे होऊ शकतं, काहीच इश्यू नाही आहे त्यात. ठीक आहे. चालेल. आणि मग आपल्याला विड्रॉल करताना पण UPI थ्रूच करायला लागेल मग? हा, UPI करा, बँक अकाउंट करा, ऍज पर म्हणजे जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तुम्ही करू शकता. ओके, ठीक आणि आहे. जर आपले डेलीचे प्रॉफिट, आपलं कॅपिटल आपल्याला माहिती आहे किती आहे, त्याच्यामुळे आपले डेलीचे प्रॉफिट किती असणार हे पण आपल्याला माहिती आहेत. मग त्यासाठी स्टँडर्ड तर मी UPI सजेस्ट करेन. कारण आपले असे फार असे मोठे तर प्रॉफिट नसणार आहेत की आपण बँक टू बँक ट्रान्सफर घेणार. ओके, ठीक आहे. थँक्यू. आय थिंक शिवम. मला एक प्रश्न. हा. हा. मला दादा ना थोडं तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे, तर कुठं बोलू शकतो? हा, नक्की. तुम्ही एक टेलिग्रामला हा म्हणून टाका, हा कॉल झाला की आपण बोलूत मग. नाही, टेलिग्रामला मेसेज करता येत नाहीये. मला मेसेज करता येत नाहीये? नाही. यार, खूप मेसेज येतात मला डेली, असं का म्हणतात आता तुम्ही? कॉन्टॅक्ट नंबर पण भेटत नाहीये मला. एक काम करा, तुमची टेलिग्रामची आयडी टाका चॅटला. एक सेकंड टाकतो. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती, म्हणजे एक सेकंड मी टाकतो. हा, तुम्ही चॅटला टाका, मी लगेच कनेक्ट करेन तुम्हाला. महत्वाची गोष्ट तिथंच बोला ना. नाही, म्हणजे ती ट्रेडिंग बद्दल किंवा कॉपी ट्रेडिंग बद्दल नाही. ओके. दादा कळवतील तुम्हाला. एक सेकंड द्या फक्त, मला एक कॉल. सॉरी बाय, घरातून कॉल आला होता. अच्छा, तुम्ही नंबर दिलाय का? ठीक आहे, मी तुम्हाला कॉलच करतो, फोटो काढून घेतोय. तर मग हा, सर. कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही हे करू शकता, मला विचारू शकता. एल्स तुम्ही डिपॉझिट करा आणि मग आपण लाईक अकाउंट अगोदर क्रिएट करा, डिपॉझिट करा, आपण स्टार्ट करूयात मंडे पासून. आणि शिवम, तुमचा नंबर आलाय माझ्याकडे, मी तुम्हाला कॉल करतो आता लगेच. जेव्हा आपला कॉल कट होईल तेव्हा मी तुम्हाला कॉल करतो. मी 5-1 मिनिट मी थांबेन. ठीक आहे, कोणाला काही चालेल. डाऊट असतील तर तुम्ही विचारा, एल्स आपण हा सेशन एंड करूयात मग. आणि रेकॉर्डिंग ठेवेन मी, इन केस पाहिजे असेल कोणाला तर रेकॉर्डिंग सुद्धा घ्या तुम्ही. उद्या परवा पण अपलोड करूयात रेकॉर्डिंग. हॅलो. हा कुलदीप. मला एकच डाऊट विचारायचा होता. हा, बोला. हे जे आता मी विड्रॉल वगैरे करेल सपोज, तर ते काही हा. बँक अकाउंट फ्रीजचा वगैरे काही इश्यू होणार नाही ना? कारण माझ्यासोबत नाही मागच्याच वर्षी मार्च मध्ये एक इश्यू झाला होता. ऍक्च्युली हा डाऊट मला पण आहे. नाही, अच्छा. कारण मागच्या वर्षी ना मी बायनान्स थ्रू 3,67,000 एक्सनेस मधून विड्रॉल केले होते. आणि ती केस अच्छा. माझ्यावर आता सुद्धा चालू आहे. अहमदाबाद पोलीस स्टेशनची केस आहे. P2P ट्रान्झॅक्शन मध्ये मी अडकलोय बरंच. मग ते वकिलाला मी ओके. अक्षरशः त्याच्या दुप्पट पैसा देऊन चुकलोय. पण काही झालं नाही, माझं अकाउंट तो पैसाही गेला आणि सर्व गेलंय. आता परत माझी हिंमत नाही. होत नाही फॉरेक्स मध्ये उतरायची. ती भीती माझ्या अंगात आहे. अच्छा, ह्याच्याबद्दल बघा, माझ्यावर 2 पॉईंट आहेत. की आय थिंक तुम्ही खूप मोठी पहिल्यांदा अमाऊंट केला होता P2P करताना. एवढी लाईक मोठी अमाऊंट करत जाऊ नका जेव्हा तुम्ही P2P ट्रान्झॅक्शन करताय तेव्हा. आणि मी मागच्या बऱ्यापैकी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये 18 महिन्यापासून आहे. माझे कोटक महिंद्राचा अकाउंट आहे, माझे SBIचा अकाउंट आहे. मी एका दिवशी हायेस्ट काहीतरी समवेअर अराउंड 2,000 USD चं विड्रॉल घेतलं होतं कोटकमध्ये. त्यात मला काहीच इश्यू आला नाही. आणि माझं SBI मध्ये हायेस्ट विड्रॉल समवेअर अराउंड एका दिवसाचं एकदा $1,000 आहे. आणि त्याच्यानंतर समवेअर अराउंड काहीतरी एक अर्ध्या तासामध्ये मी अजून $400 असे $1,400 मी विड्रॉल घेतला SBI मध्ये. तर मला ह्याच्यामध्ये आता पण काहीच इश्यू आलेला नाहीये. कोटक आणि SBI मध्ये मला काही इश्यू आला नाहीये. आणि जर ते तुम्ही बोलताय तर कारण तुमची फर्स्ट थिंग तुम्ही बायनान्स वरून ट्रान्झॅक्शन केलं होतं आणि बायनान्स अगोदर मी थोडं वेळ बायनान्स लिस्टेड वरून होता. ट्रान्झॅक्शन केलं होतं. हा. आणि P2P वाया माझ्या ज्यांनी तुम्हाला मी P2P मध्ये एक्सेस टू पाठवलंय ना. बायनान्स केलं आणि बायनान्स टू हा, राईट. आणि बँक ज्यांनी तुम्हाला बँकेमध्ये केलं सेंड होतं. केलं असेल ना, आणि ज्यांनी तुम्हाला सेंड केलं असेल ना, त्या माणसांनी त्या दिवशी अगोदर खूप सारे ट्रान्झॅक्शन केले असतील. कारण की तुम्ही एकच त्याचे कस्टमर नसता, खूप सारे कस्टमर असतात त्याचे. सो त्याच्यामुळे तो हायलाइट झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही सापडले गेलात.
आणि 15 दिवसानंतर एप्रिलमध्ये अहमदाबाद पोलीस स्टेशन वरून माझ्यावर मेल आला, मला केस झाली, हे झालं, P2P ट्रान्झॅक्शन मध्ये. राईट. आतापर्यंत केस चालू आहे, त्यामुळे ते ओपन आहे, झालाय. मला त्रासच येतो. नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इश्यू झालाय, कारण की ज्याच्या थ्रू तुम्ही गेला होतात ना, त्याच्याकडे खूप कस्टमर असतील आणि त्याने एका दिवशी खूप मोठी अमाऊंट, लाईक 10-15 लाखाच्या वरची अमाऊंट त्याने एका दिवसात, तुमचंच बघा 3 लाख असेल तर बाकीच्या लोकांचे किती असतील, त्यामुळे तो हायलाइट झाला आणि त्यांनी जेवढ्या लोकांना ट्रान्झॅक्शन केले त्या सगळ्यांवरती केस पडली असेल. आणि इथं कसं होणार आहे, इथं आपल्याकडे तेवढी मोठी अमाऊंट नसणार आहे, आपले डेलीचे प्रॉफिट जेवढे असतील 2-3 हजार, त्याच्यामुळे यात काहीच इश्यू येत नाहीये. एक $1400-1500 तर बरं. मी पर डे ला काढलेत आणि कोटक मध्ये $2000 काढले. $2000 जर तुम्ही कन्वर्ट केला तर 1,60,000 कोटक मध्ये आलेत माझ्या सिंगल डे ला. तर त्यात आतापर्यंत फ्रीज नाही झालं माझं अकाउंट त्याच्यामध्ये कधी. बरं. बाकी कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही आता विचारू शकता, नाही तर सेशन मी एंड करतोय. जॉईन करा, टेलिग्राम तर जॉईनच आहेच तुम्ही. तुम्ही डिपॉझिट करा, मग आपण एक टेलिग्राम चॅनल क्रिएट करू, जे जे लोकांचे अकाउंट आहेत त्याच लोकांना त्या अकाउंट मध्ये ठेवूत आपण. आणि मग डेली बेसिस वरती एक तुम्ही जे मिनिमम पण तुमचे मिनिमम किती प्रॉफिट, डिपॉझिट करायचे ते एकदा सांगितलं बरोबर. मिनिमम जर मी तर बेसिक म्हणतोय $300 केले तर चांगले होतील, पण तुमच्याकडे $250 असतील तर तेवढे करा. बट एक स्टँडर्ड साठी सांगतोय $300 असतील तर बरं आहे. ओके. तर ठीक आहे, मग चालेल. लेट जॉईन केलं तर चालेल ना, की मंडेलाच असं आहे? नाही, तुम्ही तुमच्यावर जॉईन कधी करताय, मी ऍक्च्युली स्वतः स्टार्ट मंडेला करणार आहे. तर तुम्ही जेवढा लवकर जॉईन कराल तेवढं बरं आहे तुम्हाला. ओके ओके, चालेल. चालेल, ठीक आहे. मग मी सेशन एंड करतोय, रेकॉर्डिंग स्टॉप करतो इथं. आणि भाई नंबर आला होता मला, मी कॉल करतो तुला कॉलला आत्ता लगेच. ठीक आहे, बाय बाय. थँक्यू.